मित्रांनो, आम्ही आता कोल्हापूरला जात आहे परिवाराबरोबर। तर माझे मिस्टर आहे, मी आहे, माझे दिराणी आहे। तर कोल्हापूरमध्ये म्हणजे हे देवीने आम्हाला बोलवलं, हे आमचं अवभाग्य की आम्हाला माता राणीने ह्या श्रावण महिन्यामध्ये आठवण केली। मी तुम्हाला खूप वेळा सांगते की या श्रावण मासमध्ये या केव्हाही काहीही कथा वगैरे जर आपण ऐकल्या तर माता राणी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरातील जी दरिद्रता आहे तर ती दूर होते। आता हे मार्केटमध्ये आम्ही गेलेलो आहे, तर तुम्हाला संपूर्ण कोल्हापूरच्या मार्केटचे मी दर्शन करवते। कोल्हापूरच्या म्हणजे मार्केट कसं आहे, कोल्हापूरमध्ये काय काय आहे तर हे तुम्ही बघू शकता की मार्केटला काय काय कुठल्या कुठल्या वस्तू, जेवढं माझ्याने झालं तरी मी तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। तर मार्केट खूप छान आहे कोल्हापूरमध्ये पण, आणि त्याशिवाय अजून स्वस्त पण आहे, काही महाग नाही आहे तिथलं मार्केट। हे रात्रीचा वेळ आहे तर तुम्ही हे रात्रीचे संपूर्ण मार्केट बघा। म्हणजे मी सकाळून निघालेली होती, पुण्याला कार्यक्रम होता देवाचा, तर चंडी याग होती, 64 योगिनींची पूजा होती। तर तिथं माझ्या मिस्टरांच्या माझ्या हातून ती पूजा होती तिथे। तर अन्नपूर्णा मातेचा अभिषेक मी तिथं केला आणि माझ्या मिस्टरांनी शिवाच्या मूर्तीवर अभिषेक करून 108 बेलपत्री वगैरे वाहिली आणि सप्तशतीचे 11 पाठ केले। नवीन गृहप्रवेश होता तर त्या हिशोबाने आम्ही तिकडे गेलो होतो। तर यांना मी म्हटलं की आपण तिकडे पुण्याला जात आहोत तर आपण कोल्हापूरचं दर्शन नक्की करूया। तर असा आमचा हा प्लॅन झाला। तर मी एरोप्लेनने पण पहिल्यांदाच गेली, तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ येऊन गेला असेल की मी एरोप्लेनने कशी गेली, काय काय आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवलं। आणि 64 योगिनींची पूजा, नवग्रह, नवचंडीची वास्तुपूजेचे संपूर्ण दर्शन करवलं। आता हे तिथं कोल्हापूरमध्ये राख्या वगैरे मार्केट खूप काही, रक्षाबंधन असल्यामुळे खूप काही सजवलेलं आहे मार्केटला आणि खूप छान मार्केट आहे। तर इकडचं हे तुम्ही दर्शन घ्या। आता मी कोल्हापूरला हे मेन गेटचं तुम्हाला दर्शन करवते। झेंडा पहा तुम्ही महालक्ष्मी मातेच्या मंदिराचा हे, आणि त्याशिवाय तिथे आम्ही ओटी वगैरे घेतली। हे माझे सासरे आहेत जे उभे आहेत, तर हे माझे सासरे, मी आणि माझे मिस्टर, आम्ही 3 जण शहापूरहून पुण्याला गेलेलो होतो। तर तुम्ही हे झेंड्याचं दर्शन घ्या। जो कोणी ध्वजचं दर्शन घेतं तरी आपली प्रगती व्हायला सुरुवात होते आणि 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते। तर हे मार्केटला कोल्हापूरची चप्पल पण इथे विकायला खूप काही होत्या, मी पण आणले कोल्हापूरचे किचन वगैरे आणले आहे। तर हे माझे सासरे बघत आहे की मार्केट कसे काय आहे संपूर्ण। तर हे ध्वज वगैरे चंद्रमाचा आम्ही दर्शन घेतलं तेव्हा, आणि त्याशिवाय त्या दिवशी दशमी पण होती। तर आमचे दर्शन एवढे छान झाले तिथे तर मी सांगू नाही शकत, हे भाग्याची गोष्ट होती माझ्यासाठी। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही आता कोल्हापूरमध्ये पोहोचून गेलेलो आहे। अगोदर तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले, नंतर नारायणपुरमचे दर्शन घेतले, स्वामीनारायणचे दर्शन घेतले, आणि आज म्हणजे आमच्या अवभाग्य की आम्ही कोल्हापूरमध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला सर्व काही माहिती देत आहे। तर पुढे मोबाईल वगैरे अलाव नाही राहत म्हणून मी बाकीचे काही व्हिडिओ घेतलेले नाही। तर हे रात्रीच्या वेळेस तर खूप छान वाटत होतं तिथं। तर आम्ही रात्री कोल्हापूरच्या मंदिरासाठी आम्ही निघालो होतो, रांगेमध्ये आम्ही 8 वाजता लागलो। तर 8 वाजता आम्हाला प्रवेशद्वारच्या बाहेर पण आम्हाला आरतीमुळे थांबून ठेवलेलं होतं, तर तेव्हा पण आम्हाला आरती मिळाली। अगोदर मी ओटीचा सामान घेतला जाताच बरोबर। हे माझे दीर आहेत, तर हे पुण्याला राहतात, आई वडील त्यांनी नवीन गृहप्रवेश केला आणि बेंगलोरला त्यांची बिझनेस वगैरे आहे। तर इथं मी ओटी वगैरे घेत आहे। तर मग मी म्हणाली की भाव नका करू, जो आहे तोच भावात आपण ओटी घ्यायची, माता राणीला प्रसन्न करण्यासाठी भाव कधीच करू नये। ज्या ओटीचे जेवढे पैसे सांगितले तेवढेच केले। मग मी माझ्या सासऱ्यांना पण म्हणाले की तुम्हाला पण ओटी घ्यायची आहे का, तर ते म्हणाले हो। तर त्यांना पण मग एक ओटीचा ताट त्यांच्या पण हातात दिला आणि मी पण घेतला आणि मग आम्ही पुढे निघालेलो आहोत। आता मार्केट तर खूप म्हणजे भरलेलं होतं, रक्षाबंधनमुळे गर्दी पण एवढी होती की काय सांगू तुम्हाला। आणि मध्ये पण हे रांगेमध्ये आम्ही लागलेलो आहोत। तर तुम्ही बघू शकतात की आम्ही कशा प्रकारे आम्ही गेलेलो तिथपर्यंत पोचलो। पहा भक्तांची गर्दी, कोल्हापूर महालक्ष्मीसाठी भक्तांची गर्दी किती आलेली आहे। आणि तिथं खूप छान म्हणजे एवढं मन प्रसन्न वाटत होतं आणि एक पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या शरीरामध्ये होत होती, पॉझिटिव्ह ऊर्जा, आणि असं आळस वगैरे काहीच नाही वाटत होतं। कोल्हापूर महालक्ष्मीचे असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। मग पुढे मोबाईल बंद होणार आहे, मला माहिती आहे की मध्ये कुठेच मोबाईल अलाव नाही आहे।
तर कोल्हापूर महालक्ष्मी अगोदर तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. आता हे पिंपळाच्या झाडाखाली महालक्ष्मीचे चरण पादुका तिथे स्थापित केलेले आहे. तर पिंपळाच्या झाडाखाली म्हणून म्हणतात की लांब वातीचा दिवा लावा. तर हे साक्षात महालक्ष्मीचे चरण पादुका कोल्हापूरमध्ये स्थापित केलेले मी तुम्हाला दाखवते. ब्रह्मा विष्णू महेश आणि महालक्ष्मी माता शनिवारी 4:30 तर संध्याकाळच्या 8पर्यंत रात्रीच्या 8पर्यंत महालक्ष्मी तेथेच विराजमान असते. म्हणून कोल्हापूरमध्ये पण तिथे महालक्ष्मीच्या पादुका चरण पादुका स्थापित केल्या आहे. तर आता आम्ही पुढे जात आहोत. हे बाकी ते जुनं मंदिर आहे. हे खूप हजारो वर्षापुराणे हे मंदिर आहे. कोल्हापूर माता तिथे साक्षात विराजमान झालेली आहे कोल्हापूरमध्ये. आणि एवढं बारीक काम आहे, कोरीव काम आहे आणि म्हणजे एवढं छान वाटतं तिथं. तर तुम्ही पण नक्की जा. अगोदर तिथे रांगेत उभे झाल्यानंतर अगोदर मग थोडं खाली उतरलो आम्ही. तर तिथं तिरुपती बालाजीचं मंदिर होतं. तर छोटं तिरुपती बालाजी मंदिराचे अगोदर दर्शन घेतले आणि मग पुढे घेतलो. भक्तांची गर्दी तर एवढी होती तर मी सांगू नाही शकत. खूप पब्लिक आलेली होती. मित्रांनो, मी तुम्हाला संपूर्ण माहिती कोल्हापूरची देईल, पण आता पुढे मोबाईल घेऊ नाही शकणार, गर्दी आहे. तर बाकी एडिटिंगमध्ये दाखवून देईल मी तुम्हाला संपूर्ण. चालेल मित्रांनो, मी तुम्हाला संपूर्ण कोल्हापूर मंदिराची माहिती देईल पुढे. आता मोबाईल बंद आहे तर आता इथपर्यंत मी तुम्हाला दाखवून दिलं. बाकीची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू. आणि रात्रीचे मग आम्ही 8:30 वाजता आम्ही मंदिरात घुसलो. गर्भगृहामध्ये आरती वगैरे झाली. मग असे 20-20, 25-25 लोकांना मध्ये घेतात ते. मग आमचे दर्शन एवढे छान झाले. रात्रीचे 8:30 वाजता आम्ही तिथे गेलो. पण शृंगार वगैरे आरती परत आमच्यासमोर झाली. तर शृंगारमध्ये अगोदर आरती झालेली होती. तर शृंगार देवीचा जसे आपण कसे कुठं बाहेर गेलो तर खूप शृंगार करून आपण रात्री झोपण्याच्या अगोदर सर्व आपण आपले दागदागिने काढून घेतो, तसं देवीचे सुद्धा दागदागिने काढलेले होते. तर त्यांचं सुद्धा दर्शन झालेलं होतं माझं. तर मग ज्या वेळेस दागदागिने आमच्या समोरून म्हणजे मी, माझे मिस्टर आणि माझे सासरे आमचे तिघांचे ते महालक्ष्मीच्या दागिन्यांना आम्ही आमचं डोकं लावलं. महाराज म्हणायचे सर्व महाराज की तुम्ही दागिन्यांना हात नका लावू. म्हटलं जे होईल ते बोलतील. पण तरी पण मीने त्या दागिन्यांच्या ट्रेला मीने प्रणाम केला. 3 ऋषी महाराज होते. तर 3 ऋषी महाराजांच्या मागे आम्ही गेलो आणि मग पूर्ण थेटपर्यंत आम्ही जिथे त्यांचं ठेवायचे असतील दागिने त्यांना तिथंपर्यंत आम्ही गेलो. महाराजांचे पण नमस्कार केले आणि मग परत आलो. मग तिथले ते जे होते तिथं माणसं बाया तर तिथं राहतातच सेवेसाठी उभे राहिलेले. तर ते म्हणायचे की तुम्ही थांबा, आता आरती होईल. मग आम्ही आरती करूनच आलो. आरती करून आम्ही 11 वाजता रात्री आलो. मग आम्ही महालक्ष्मीची मूर्ती जी मी तुम्हाला आता दाखवली तर ती मोठी महालक्ष्मीची मूर्ती मी तिथून आणलेली आहे. शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात की महालक्ष्मीची मूर्ती केवढी आणलेली आहे मीने. तर ती 23,000 सांगायचे. सिंहासन वगैरे हे संपूर्ण चांदीचं आहे. तर चांदी आता महाग झालेली आहे. तर मग अगोदर पण मी 2010 मध्ये गेली होती. तर तेव्हा पण आणली होती. तेव्हा ती मूर्ती माझी चांदीची 10,000ला मिळाली. आताची ही 23,000ला सांगितली. मग त्यासोबत मला श्रीयंत्र सुद्धा मिळालं. त्यासोबत स्वामी समर्थची मूर्ती मीने तिथून घेतली. सत्यनारायणची पोथी घेतली. संग्रह कहाण्यांचा घेतला. अशी बरीच काही पुस्तकं घेतली. महालक्ष्मीची यंत्र घेतली. मार्केट एवढं छान आहे कोल्हापूरचं. तुमच्या बऱ्याच काही सोलापूर आणि अक्कलकोट यांच्याहून कमेंट्स येतात. तर मी जर म्हटले असते की मी तिथं आली तर माझे जे भाविक भक्त आहे ते मला भेटायला नक्की आले असते. मंदिराला पण एवढे छान प्रकारे त्यांनी सजवलेलं होतं. रात्रीचा वेळ आहे तर लाइटिंग लावलेली आहे. तर तुम्ही बघू शकतात की लाइटिंग वगैरे कशी लावलेली आहे. आम्ही हे रांगेत उभे, माझे मिस्टर आणि हे माझे सासरे, 5 नंबरचे माझे सासरे आहेत हे. तर आम्ही 6 माझे सासरे मिळून 6 भाऊ आहेत. तर मी मोठे, माझे सासरे आणि मोठ्या घरातून मी मोठी सून. तर असे 13 भावांमध्ये 12 हे
हे हे ध्वज पूर्ण संपूर्ण स्वामीनारायण मंदिराचे आहेत हे. मग आम्ही कोल्हापूरचे दर्शन वगैरे झाले. त्या अगोदर आदल्या दिवशी आम्ही दशमी होती त्या दिवशी हे स्वामीनारायणच्या मंदिरात गेलेलो होतो. तर स्वामीनारायणचे ध्वजांचे दर्शन घ्या. संध्याकाळी गेलो होतो तर स्वामीनारायणचे बी दर्शन एवढे छान झाले की मी तुम्हाला सांगू नाही शकत. म्हणजे खूप मन प्रसन्न झालं. म्हणजे हे जे मी असं काही प्लॅन वगैरे केला नव्हता की मला कुठं जायचंय काय जायचंय कुठं असं काहीच माझा प्लॅन नव्हता. पण देवाने जिथे जिथे बोलवलं तिथे तिथे गेली. तिरुपती बालाजी महाराज माझे भाऊ आहेत, भाऊ मानलेले आहेत, तर त्यांना मी राखीसुद्धा बांधली. स्वामीनारायणच्या मंदिरात सुद्धा रक्षाबंधन सण येत आहे. तर एक बहीण भावाला जसं नातं असतं तसं देवांचं सुद्धा आपल्याबरोबर नातं असतं. तर मी त्या देवांसाठी पण राखी घेऊन गेली होती. तर स्वामीनारायणच्या मंदिरात पण एक राखी दिली. आणि हे पहा किती छान स्वामीनारायणचं मंदिर. हे पुण्यातलं स्वामीनारायण मंदिर आहे जे पुण्याच्या तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स येतात. तर मी तिथं 4 दिवसपर्यंत होती. चिंचवड सांगवी, जुनी सांगवी चिंचवड आहे ना, तर ज्यांच्या ज्यांच्या कमेंट्स येतात तुम्हाला माहिती असेल तिथं आलेली होती. तर आता 5 तालची मल्टिप्लेक्स वगैरे बनवली आहे त्यांनी. हे पाहे स्वामीनारायणचे किती बारीक कोरीव काम आहे. तिथं मोबाईल अलाव नव्हता पण मोबाईल मी वर ड्रेस घातला होता तर मोबाईल व्हिडिओ लावून दिला आणि फक्त गोल गोल फिरत होती की तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ दाखवू असंच माझं ध्येय होतं. बाकी तर मोबाईल आता कुठेच अलाव नव्हता म्हणून तिथं बालाजीचं मंदिर आहे तिथं मी तुम्हाला दाखवू नाही शकली मधलं काहीच. तर तिथं बालाजीच्या मंदिरात मी राखी बांधली. तर राखी बांधल्यानंतर बालाजी महाराज काय मला भुकेले जाऊ देतील तिथं. मोबाईल नव्हता नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. तर मला लगेच हातच्या साथ तिथं भोजनालय तर प्रसाद भेटला. वरण भात कढी लापसी होती, बटाट्याची भाजी होती, वांगे बटाट्याची भाजी, खूप छान गरम जेवण आम्हाला भेटलं. एवढा आत्मा तृप्त झाला की तोंडातून हा असं निघतं डायरेक्ट. एवढा आत्मा तृप्त झाला होता. तर तिथल्यानंतर मग स्वामीनारायणच्या मंदिराचं पण दर्शन खूप छान झालं. मग आज अगोदरच्या व्हिडिओमध्ये नारायणपुरम आणि तुमचं नारायणेश्वर असे ज्योतिर्लिंग पण मी दाखवले तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये की वर्षातून एकच वेळा तो दिवा लागतो. तर इथं हे स्वामींचे झुला पण किती छान हालत आहे. तर स्वामींची मूर्तीचा तुम्ही झुला बघू शकतात पा झुला. तर तिथं छोटासा आपल्याला झुला हलवायचा आहे तर असा झुला पण हलवलाय पा. तर किती कोरीव काम आहे, छान आहे हे. तर हे कोरीव काम इतकं सुंदर आहे, मन इतकं प्रसन्न झालं. असं आपण सर्व विसरून जातो आणि देवाच्या मंदिरात खूप पॉझिटिव्ह ऊर्जा असते. त्यामुळे आपल्या शरीरात जर आपण देवाच्या मंदिरात नुसतं रोज साधं सुद्धा गेलं तरी आपण पूर्ण नेगेटिव्ह ऊर्जा दूर करून देतो आणि पॉझिटिव्ह ऊर्जा भरतो. तर आमच्यासोबत स्वामीनारायणच्या मंदिरात गेलो होतो. तर तिथे माझे म्हणजे दिराणीची बहीण म्हणजेच माझी बहीण आली. तर बहीण जियाजी वगैरे होते, काही कझिन होते असे. तर ते तिचे काका काकू होते माझे दिराणीचे. तर ते काका काकू सुद्धा आले होते सोबत. हे ध्वजचं दर्शन घ्या, स्वामीनारायणच्या ध्वजाचं दर्शन. ध्वजाचे सुद्धा पापनाशनम होतं. ध्वजांचे सुद्धा आपण दर्शन घेतले ना तरी सुद्धा पापनाशनम होतं. म्हणून ध्वजाचे दर्शन घ्यायलाच हवं. नाही आपण मंदिरात जाऊ शकले जर व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला ध्वज मंदिराच्या टोकाचे दर्शन झाले तरी सुद्धा चांगलं असतं. हे माझे सासरे. मग आम्ही हे एअरपोर्टचे व्हिडिओचे जो फोटो आहे ते त्याच्यात ॲड होऊन गेले असतील. हे कोल्हापूरमध्ये देवीच्या समोर माझे मिस्टर मला गजरा लावत आहे ताटामध्ये. म्हणजे त्यांनी वापस केला होता मला तो गजरा, तर तो गजरा लावून देत आहे. मग मला हे घरी आली. मग घरी आल्यानंतर मी जी महालक्ष्मीची मूर्ती ओपन केली तर त्याच्यात हे श्रीयंत्र मला त्यांनी महालक्ष्मीच्या मूर्ती बरोबर गिफ्ट केलं. तर महालक्ष्मीची मूर्ती तुम्ही बघू शकता आणि श्रीयंत्र. आणि त्याशिवाय मी म्हणजे घरी आली रविवारी तर लगेच प्लॅन केला ओंकारेश्वरचा आणि हनुवंतियाचा. तर लगेच तिकडे गेलो ज्योतिर्लिंगाला आणि महालक्ष्मीची मूर्ती. तर आज पौर्णिमा असल्यामुळे रक्षाबंधन असल्यामुळे मी या महालक्ष्मीची आता आज पूजा अर्चना सेवा करणार आहे. मूर्ती पण खूप छान आहे, तुम्ही बी दर्शन घ्या. मग आम्ही घरी आल्यानंतर आम्ही लगेच पुरी फॅमिली सोबत माझे दीर दिराणीचे मुलगी
तर हे माझी दिराची मुलगी आर्या छोटी होती त्यावेळेस तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये दिसली असेल. आता आम्ही ओंकारेश्वरसाठी निघालेलो आहे. घरी आली मी पुण्याहून शनिवारी सकाळी आली, रात्री बसली शुक्रवारच्या रात्री तिकडून आणि शनिवारी इकडे बुराणपूरला म्हणजे सकाळी 8:30ला आली मी आणि लगेच तसाच प्लॅन बनवला की आपण तिकडे 4-5 दिवस तर फिरलो. पण मुलं घरी होते दोघी आणि माझे दिराणी त्यांचे पण मुलं. तर आम्ही जॉईंट फॅमिलीला आहे गेले 24 वर्षापासून. तर म्हटलं मुलांना आता शनिवार रविवार आणि रक्षाबंधन 3 दिवसाची सुट्टी आहे तर कुठेतरी आपण जायचं असा प्लॅन केला. तर सुट्टी असल्यामुळे मग आम्ही पुरे 8 जण, माझे मिस्टर, मी, माझी मुलगी, माझा मुलगा, माझे दिराणी, तिची मुलगी, तिचा मुलगा, तर असे आम्ही सर्व 8 जण मग गाडी केली आणि आम्ही फिरायला निघालो. ही आर्या आणि मग ही तिची मम्मी, तिचे पप्पा, आर्याचे मम्मी पप्पा आणि मागे आर्यन बसलेला आहे. मग माझी मुलगी अक्षदा, आयुष, माझा मुलगा असे हे मागे बसलेले आहेत. तर हे सर्व मग हसी मजाक करत एन्जॉय करत निघालो. ही आर्या आणि मी. पुढे ड्रायव्हर साहेब आणि माझे मिस्टर बसलेले. तर हा ओंकारेश्वर जाण्याचा जे रस्ता आहे तर तिथं गेलो. मग रस्त्यात आर्या म्हणाली की चिप्स खायचे. आमचे उपास होतं त्या दिवशी, एकादशी होती. तर आता हे चिप्स जे संपूर्ण मग व्हिडिओ घेतलेले आहेत तिथले की एन्जॉय. हाव ना. हर हर नर्मदे नर्मदे, हर हर नर्मदे. नर्मदा, हा नर्मदा नदी आहे. सर्वात जास्त पाणी नर्मदा आणि गंगा. नर्मदा नदी, नर्मदा नदी है. नमस्कार करें. यार है प्लीज यार, कैमरा हिलता उसका पूरा पूरा कंटिन्यू हिलते रहता. स्टिल के उसमें आई दे ये स्टिल में चल हल्का वाली दिखा अपने जो ही दिखता ना. अरे सही में बेटा बे जास्त झूम इन हुई, झूम आउट कर. कैसे का हो सकता है. रखेंगे उसको पापा का खिलाऊंगा इथे संपूर्ण पार्किंग वगैरे लावलेली होती. नर्मदाचं दर्शन हॉटेल जवळच होते नर्मदा नदी. ज्याला जे वाटते ते घेता येईल. इकडे झोके होते, लहान मुलांचे खेळणे होते खेळण्यासाठी. मी पण झोक्याने बसली. मग
खूप छान बाहेर निघालं म्हणजे खूप मन प्रसन्न होतं आणि देवाचं आपल्याला बोलवणं यायला पाहिजे. एवढे तीर्थस्थान म्हणजे मी दशमीपासून बाहेर गेलेली होती. दशमी, एकादशी, मग बारस, तेरस, चौदस, पौर्णिमा असे 5 दिवस लगोपाठ माझे संपूर्ण तीर्थस्थान झाले. हे माझे भाग्य की बोलवलं देवाने मला. ते रात्रभर तिथेच झोपलो, रूम वगैरे घेऊन. मग त्यानंतर आम्ही निघालो ओंकारेश्वरसाठी. हे ओंकारेश्वरचं मंदिर आलं. ओंकारेश्वरचं मंदिर आलं. इथे खेळ चढत आहे. आयुष, पप्पा, माझी दिराने संपूर्ण ममलेश्वर, ओंकारेश्वर. हे मंदिराचे टोकाचे ध्वजाचे दर्शन घ्या तुम्ही. आणि एवढे 4-5 दिवसात एवढे तीर्थ करणं संभव नव्हतं. पण रात्रंदिवस गाडीतच होतो. इकडून तर एरोप्लेनमध्ये गेलो, पण असं लक्झरीतच जात होतो. पहिले ओंकारेश्वर घेऊन घेऊ आणि भले तिकडनं येताना ममलेश्वरचं घेऊन घेऊ. अजून किती भीड आहे. हे नदी नर्मदा, शिप्रा, तर तिकडेच हे सर्व लागलेलं आहे. नर्मदा वगैरे शिप्रा, तरी नर्मदा नदी आहे. इकडे खूप छान आहे फिरायला येण्यासारखं. ऐतिहासिक शहर आहे बुऱ्हाणपूरकडून जर तुम्ही जाणार तर संपूर्ण शहर फिरण्यासारखं. ही आदि शंकराचार्याची मूर्ती इथे जे तुम्हाला दाखवत आहे, मी प्रयत्न करत आहे दाखवण्याचा. आदि शंकराचार्य कनकधारा स्तोत्र म्हटलेले. तर हे आदि शंकराचार्याची कनकधारा स्तोत्र. बेलाच्या झाडाखाली बसून बोलायचं म्हणजे आपली 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते. आदि शंकराचार्य ते कनकधारा स्तोत्र म्हटले, यांनीच म्हटले. मग तिथले मार्केट पहा, खूप छान आहे. ओंकारेश्वरचं मार्केट पण. तीर्थस्थान म्हटलं म्हणजे छानच राहतं. जे पाहिजे असेल ते मिळतं. तर तरी पण मी पण 2 पुराण आणले, पद्यपुराण आणले आणि दत्तचरित्रचं, गुरुदेव दत्ताचं पुराण आणलेलं आहे. सत्यनारायणची पोथी वगैरे पण आणली. इथे मला नर्मदा पुराण दिसलं होतं. मी ज्यावेळेस रांगेत लागली त्यावेळेस दिसलं, पण तिकडून मग आमचं तिकडून येणंच झालं नाही. मग आता ऑनलाईन बोलून घेईल. नर्मदा पुराण वाचायची इच्छा आहे. हे माझे दिराने आले. हे आम्ही रांगेमध्ये लागलेलो आहे. इथे हा आरतीचा टाईम लिहून ठेवला होता. तर म्हटलं कोणी भाविक भक्त येतील तर त्यांना आरतीसाठी ही टायमिंग तुम्ही बघू शकतात की कोणत्या वेळेस आपण जायचं, कोणत्या वेळेस नाही. तर असा आरतीचा टाईम या बोर्डावर लिहून ठेवलेला. शृंगार दर्शन, शयन आरती वगैरे संपूर्ण माहिती इथे म्हणजे शिवाच्या मूर्ती, शिवलिंग. आणि इथे जो मेन म्हणजे विशेषता म्हणजे इथला जो गोटा आहे नर्मदाचा, तो गोलच मिळेल तुम्हाला. मी पण 2 गोटे आणले तिथे. तर एक देवाऱ्यासाठी आणि एक बेलाच्या झाडात ठेवण्यासाठी. तर नर्मदा गोटा म्हणजे दररोज नर्मदे नदीचे स्नान केल्याची शिवलिंगाची आपल्याला प्राप्ती होईल म्हणून नर्मदा गोटा आणलेला आहे. हे मंदिराचं ध्वजाचं दर्शन. खूप भाविक भक्त आले होते. लाखोच्या संख्येने गर्दी होती ओंकारेश्वरला. श्रावण मास, रक्षाबंधनच्या सुट्ट्या आणि 3रा श्रावणी सोमवार आला, त्यामुळे खूप भरपूर गर्दी होती. पब्लिक बघू शकता किती गर्दी. हे
लाईव्ह चालत दाखवतात स्क्रीनवर. तर महादेवाची दाखवत होते की कशी पूजा होते. तर हे मंदिराजवळ आम्ही रांगेत वर चढत. वर चढलो. वरून मग मी हा व्हिडिओ घेतला. म्हणजे गर्भगृहामध्ये प्रवेश करताना मोबाईल वगैरे बंद करावे लागतात. तर हे गर्दी बघा किती लाखोच्या संख्येने भक्त आलेले. इकडे मध्ये आम्ही रांगेत लागलो. किती गर्दी होती. देखा आम्ही तरी पण 3 तासात आमचे दर्शन झाले. हे मुख्य दर्शन मार्ग. इथं पण शिव आणि पार्वतीची रुद्राक्षांनी सजवलेलं आहे. अभिमुक्तेश्वर महादेव. तर वरती पहा गर्दी भक्तांची. खाली पण एक मंदिर आहे. माझी मुलगी आर्या आयुष आर्या मंदिराची देवी आहे. गरम ते एवढं होतं की ऊन पण तापलेलं होतं. भयंकर गरम होतं. त्याशिवाय आमच्याकडे पाऊस जसा पाहिजे तसा पडला नाही. त्यामुळे गरम खूप होतं. स्क्रीनवर लाईव्ह होता. हे प्रसादी भंडार. एवढी गर्दी लाखोच्या संख्येने लोक आलेले होते. कारण श्रावणी 3रा सोमवार असल्यामुळे खूप लाखोच्या संख्येने लोक आलेले. आणि 12 ज्योतिर्लिंगातली एक लिंग होती. तर आमच्या तशा तर 8-9 लिंग झालेले आहेत. आता फक्त मल्लिकार्जुनम, काशी विश्वनाथ, रामेश्वरम अशा 3 ज्योतिर्लिंग बाकी आहेत. तर त्यासुद्धा 3 लिंग म्हणजे 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट होऊन जाते. 4 धाममधून द्वारकाधीशचं दर्शन झालेले आहे. तर श्री बद्रीनारायण, श्री रामेश्वर, तर श्री बद्रीनारायण आणि रामेश्वरम हे सुद्धा बाकी आहे. तर द्वारकाधीश झालेलं आहे. आता दरकन बाकी दिवस शूटिंग वाटते. आणि जगन्नाथपुरी, बद्रीनारायण, रामेश्वर, जगन्नाथपुरी अशी 3 धाम बाकी आहे. आणि 3 लिंग ज्योतिर्लिंगांमधून 3 लिंग आणि धाममधून 3 धाम. मग संपूर्ण 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम होऊन जातील. मग त्यानंतर गंगापूजन करायचे. म्हणजे आपल्याला संपूर्ण पुण्यक्षेत्र तीर्थक्षेत्राची प्राप्ती होईल. जी आपण तीर्थ करून आले त्याची. किती गर्दी. बापरे खूप गर्दी होती. पाय ठेवायला जागा नव्हती. एवढी गर्दी होती. मग मित्रांनो आम्ही ओंकारेश्वरवरून दर्शन घेतलं सकाळी. मग तुम्हाला तर नाश्त्याचं दाखवलं. मेन म्हणजे तिथं काय पोट भरून सकाळी 10 वाजता करून घेतला होता मुलांना. संपूर्ण म्हणजे जेवणाचा वेळ भेटणारच नाही. मग तसंच आम्हाला तरी पण 4 वाजले ओंकारेश्वरचे दर्शन घेतले. आज आम्ही इथे आणि मग आम्ही आलो इकडे मुलांना हनुमंतियाला. तुम्ही पण पहा हनुमंतिया. अगोदर आम्ही ओंकारेश्वरला गेले होतो. ओंकारेश्वरचे दर्शन घेतले आणि मग इकडे आलो. मित्रांनो इथे
गोव्याहून येतात इथे विदेशचे लोक फिरायला येतात इथे. हनुवंती आहे, छोटासा गोवा म्हणतात याला. तर तुम्ही बी बघू शकता छोटासा गोवा. खूप तरी पण मी तुम्हाला शॉर्ट्स वगैरे असं आमच्या MP साईडचं मी दाखवत राहते तुम्हाला. तरी पण बरेच जण काही आलेले. मी पण माझ्या फॅमिली सोबत आलेली आहे. चल तर मित्रांनो, इथे राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे. तर दूर दूरचे लोक येतात इथे. रिसॉर्ट पण आहे इथं. बोट क्लब आहे इथे. चलो वो आती थी कितना मजा आता. उसके आजूबाजू से पानी रोकने के लिए इंजिनियर भी कभी दिमाग लाया लगेंगे तो कसं नाही लगेंगे. पानी कैसे रुकेगा, कहाँ से कैसा होगा, ये सब दिमाग लगा लगे. पहाड़ कहीं तो सहारा नहीं था. अपने अगर डैम काहे पे बना है, दो पहाड़ों के बीच में तो बना हुआ है पूरा. वो अपने हाउसा का डैम, जो डैम है ना, वो दो पहाड़ है आजू बाजू. उसका जो गैप था वो पूरा भर के ना, उसको पूरा एक करके ना उधर पानी रोका. कितने गाँव डूबे होंगे. चलो चल आइयो. अरे चलो रे भाऊ. बैठ जाइए ना, इधर बैठ जाइए. अभी बालक बोल रहे पहले काका से पूछो. मतलब पूछ ले बेटा. मैं डाल दूंगा वो डाल लो. अच्छा नहीं मेरे में अच्छा लो. मैं आपको बताता हूँ. कुछ चलाना हो झूम करना. नहीं थोडं या नाही मत नाही ना व्हिडिओ ना मागे हो. मित्रांनो, इथे आर्या बसलेली आहे घोड्यावर. तर तुम्ही आर्याला बघू शकता. मग बारी बारीने एक एक जण घोड्यावर बसत होते. हे माझे मिस्टर. मग हा माझा मुलगा, ही माझी मुलगी. हे दोघं जण बसले. मग दोघे बहीण भाऊ. माझी मुलगी BDS डॉक्टर कंप्लीट झाले. मुलगा B फार्मसी. आता MDSच्या नीटची एक्झाम देत आहे. जय शिवाजी. छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय बोलो झांसी की रानी की जय. तू उधर ध्यान देना. तू ये क्या कर रहा है. ठेवते मोबाईल. हे दोघी बहीण भाऊ.
मी पण बसली होती तर ते व्हिडिओ शायद कोणाच्या मोबाईलमध्ये काय माहिती, मी माझी दिराणी आम्ही दोघं जण बसलेलो होतो. कारण ह्या माझ्या मोबाईलमध्ये जेवढे व्हिडिओ घेतले तेवढे मी तुमच्यापर्यंत दाखवत आहे. एक मिनट आ रहे दादा छोड़ दो. पानी को हाथ लगाना है. हाँ कर या ना कर. पानी को हाथ लगाना है. हे संपूर्ण फोटो सेशनचे फोटो, जिथे जिथे फिरायला गेली होती तिथे तिथे संपूर्ण फोटो तुम्ही बघू शकता. घोड्यावरचा व्हिडिओ माझ्या मिस्टरांच्या मोबाईलमध्ये असेल, या मुलांच्या मोबाईलमध्ये असेल. तर व्हिडिओ खूप लॉंग झाला, तर एवढे 8 दिवसपर्यंत कुठे कुठे आम्ही फिरायला गेलो, कसे गेलो, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिलेली आहे. हा माझा मुलगा, हे माझे मिस्टर. पाणी खूप होतं, मला खूप भीती वाटत होती म्हणून मी त्या बोटमध्ये बसले नाही. मी व्हिडिओ घेतले मग यांचे. मी नाही म्हणत होती पण मुलं पण ऐकत नव्हते. मला आवडत नाही पावसाळ्याच्या दिवसात पाणी खूप राहतं आणि तिकडे म्हणजे डॅम वगैरे, तर केव्हा पाणी येईल आणि अनाउन्समेंट होईल याचा भरोसा नाही आहे. पण आता जिद्द पुढे माणसांच्या मुलांच्या, मी पण काही करू शकत नाही. केव्हा केव्हा माणसं पण ऐकत नाही, पण ऐकायला पाहिजे पाण्याच्या ठिकाणी अशा वेळेस पावसाळ्याच्या दिवसात. पण महाकालेश्वरचं मग सतत 4 मिनटं जप माझा चालू होता. 4 मिनटं गाडी संपूर्ण फिरवली पाण्यामध्ये. तर जय श्री महाकाल करत होती. संपूर्ण 33 कोटी देवी देवता, माझी धडकन बंद होऊन देवी देवतांना खाली उतरवून घेतलं होतं. म्हणजे पूर्ण फॅमिलीच त्या बोटमध्ये बसलेले होतो. पण सुखरूप आलो. संपूर्ण तीर्थचे स्थान संपूर्ण व्यवस्थित झाले माझे. ही आमची फॅमिली. पण खूप छान आहे इकडे हनुवंतियाला पण फिरण्यासारखे सर्व. पाणी भरपूर आहे, इथून तिथून जिकडे तिकडे पाणीच पाणी. पण इथे हे माझे दीर दिराणी, त्यांची मुलगी. माझे दीर दिराणी आणि त्यांचा मुलगा आर्यन एकत्रच आहे आम्ही जॉईंटला सर्व. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, बघत आहोत, पाहत आहोत तर नक्की कमेंट्स करा. पुढे गणेश पुराण येणार आहे.
संपूर्ण छान गणेश पुराण 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ गणेश पुराण आहे. तर सर्वांनी या गणेश पुराणाचा लाभ घ्यावा. आता तर हे जेवढी तयारी केली होती मी 10-12 दिवसाची ती तयारी करून ठेवली आहे. आता व्हिडिओच्या मागे लागावं लागेल. तरी पण मी गावाहून आल्याबरोबर 8 दिवस बाहेर होती, तर पटापट घरातले सर्व कामं उरकवून व्हिडिओ तुमच्यापर्यंत एडिटिंग केला आणि पोचवते आहे. तर तुम्ही बघू शकतात की एन्जॉयच्या वेळेस केला म्हणजे मन खूप प्रफुल्लित राहतं आणि तीर्थस्थानाहून घरी आल्याबरोबर एकदम पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरात राहते. दुःख दारिद्र्य दूर होतं आणि तिथे एवढे म्हणजे हे करत होते, ते घोष करत होते, जयकारा लावत होते. दुःख हरो, दारिद्र्य हरो, कष्ट हरो, काल हरो, ओंकारेश्वर भगवान की जय, असे एवढे जयकारा लावत होते की मी सांगू नाही शकत. हर हर महादेव, हर हर महादेव, ओम नमः शिवाय एवढे चालू होते मंदिरांमध्ये की भरपूर. तर ती सर्व पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन आपण घरी येतो, म्हणजे हेच मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. तर देवाने आमचा प्रवास खूप सुखरूपचा केला, चांगला केला आणि आशीर्वाद बी भरभरून राहिले. तर आता पुढे आपल्या कामाला लागायचं आणि परत व्हिडिओच्या मागे लागायचं. तर आतापर्यंत खूप वर्षानंतर मी बाहेर निघाली, आता 10-15 वर्षानंतर. तर खूप आनंद पण आला एवढ्या 8 दिवसात, नाहीतर मी जात नाही कुठे. आणि व्हिडिओसाठी तर मी कुठेच जात नाही की तुमच्यापर्यंत फक्त मला एकच ध्येय राहतं की चांगल्या चांगल्या कथा पोचवायच्या आणि व्हिडिओ पोचवायचे. शालिनी भक्तिसागर कथा, ते पण माझं चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब करा.